सुप्रभात मित्रांनो. मी सध्या आयर्लंडमध्ये आहे. आज शनिवार आहे, तर सकाळी उठल्यानंतर असा विचार केला की काहीतरी स्पेशल बनावं. कारण तुम्हाला माहिती आहे, इथे आयर्लंडमध्ये सगळ्या गोष्टी स्वतःला कराव्या लागतात. फॅमिली इज अवे फ्रॉम मी. दे आर ऑन वॅकेशन इन इंडिया. नाव आय एम अलोन हिअर, सो आय थॉट आय शुड प्रिपेअर समथिंग फॉर टुडे. टुडे इज सॅटरडे. आय हॅव फास्ट. Now I'm preparing for the paneer masala. In my entire life, I never tried to do all the things, but this is the first time I'm trying to do this. So I don't know how it is going to be make ready, but I hope it will be ready soon and delicious as well. तर असं आहे की मी एका वर्षापूर्वी आयर्लंडला आलो आहे. कारण एक आहे की इंडियामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप कमी आहेत आणि तुम्हाला तुमच्या स्किल सेटप्रमाणे जॉब नसेल भेटले तर तुम्हाला बाहेर जावं लागतं. तर मी ते आलो आहे 1 वर्षापूर्वी. आता 1 वर्ष पूर्ण झालं आहे. मी पण जाणार आहे इंडियामध्ये. सांगायचा उद्देश आणि व्हिडिओ करण्याचा उद्देश एकच आहे की तुम्हाला युरोपमध्ये सगळ्या गोष्टी स्वतः कराव्या लागतात आणि तुमच्याकडे जरी किती जरी पैसे असतील किंवा काही जरी तुम्ही पे करायला तयार असाल तर तुम्हाला ते इथे लेबर नाही भेटणार कोणत्या गोष्टीसाठी. आणि विशेष म्हणजे यात अजून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की हाऊ टू बिकम इंडिपेंडेंट. लाईक माणसाला स्वतःच्या गोष्टी स्वतः करता यायला पाहिजे. हे आत्तापर्यंत मला जाणवलं नाही आहे, पण मी पहिल्यांदा सगळ्या गोष्टी करतो आणि खूप मजा पण येते. थोडा त्रास आहे पण मजा पण येते. वातावरण खूप छान आहे, बघू शकता. It's like around 10 degree temperature throughout the day. ही माझी गॅलरी आहे, हे माझं अपार्टमेंट आहे आणि हा माझा लिव्हिंग. तर अशा प्रकारे खूप काही गोष्टी कराव्या लागतात. आणि सांगायचं आणखी एक म्हणजे इंडियामध्ये माझी सरकारला हेच विनंती आहे की मी खूप जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करा, जेणेकरून इंडियामध्ये राहणाऱ्या माणसांना बाहेर जायची गरज येऊ नये. बाहेर जाणं हे काही स्वतःहून माणूस कोणी जात नाही आहे, त्याला जावं लागतं काही कारणामुळं. काही गोष्टी असतात त्या सांगायच्या नाही तिथे. आणि समजू शकता म्हणजे तुम्ही काय फायनान्शियल रिक्वायरमेंट असतील किंवा तुमच्या काही स्वप्न असतील, पण शेवटी आपण आपल्या माणसांना सोडून, घरच्यांना सोडून इथे सगळे येतात आणि इथं आल्यानंतर परत त्या गोष्टी मिस करतात. त्यापेक्षा तुम्ही जर इंडियामध्ये ऑपॉर्च्युनिटी दिली तर सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल. आणि इंडियात राहणाऱ्यांना असं वाटतं की इथे खूप काही चांगलं आहे, खूप काही एकदम व्यवस्थित आहे. येस, चांगलं आहे, बाकी सगळ्या गोष्टी छान आहेत, वातावरण छान आहे, शुद्ध हवा आहे, आयुष्य वाढतं, क्वालिटी खायला भेटतं. पण शेवटी आपण सगळे सणवार सगळे करता येत नाहीत. इथलं कल्चर खूप वेगळं आहे. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी काही गोष्टी रोज कोणता असतात, काही ठिकाणी सगळ्या गोष्टी एकत्र नाही भेटू शकत. पण काय करणार, शेवटी करायचं तर असतंच. कुटुंब चालवायचं असतं, सगळ्यांना खुश ठेवायचं असतं, सगळ्यांची काळजी घ्यायची असते. हे आपल्या हिंदू कल्चरमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळं करणं भागच आहे. पण आणखी एक सांगायचं की त्याच्याने आपल्या मुलामुलींना थोडं इंडिपेंडेंट राहायला शिका पण जेणेकरून फ्युचरमध्ये त्यांना काही त्रास नाही होणार अशा गोष्टीचा, की जे कुठे जरी कामानिमित्त नोकरीनिमित्त बाहेर गेले तरी ते स्वतः लाईफ जगतील. इथे असं आहे की सध्या मी आयर्लंडमध्ये डब्लिन इथे आहे. डब्लिन कॅपिटल आहे आयर्लंडची. खूप छान देश आहे, छोटा देश आहे, सगळं काय व्यवस्थित आहे. पण तुम्हाला जे हवं आहे ते भेटत नाही बाहेर. इवन इफ यू आर रेडी टू पे €50 यू विल गेट 1 प्लेट ऑफ पोहा. सो विचार करू शकता की 30-40 युरो, 50 युरोला जर 1 प्लेट पोहा किंवा 20 युरोला 1 प्लेट पोहा, तर म्हणजे 2000 रुपयाला एक पोहा. हे खूपच महागडं पडतं. आणि ठीक आहे, पैसे गेले तरी हरकत नाही, काही वेळेस पे करावं लागतात, पण तशी क्वालिटी पण नाही भेटत. त्याच्यामुळं
एकच पर्याय होतो की आपल्याला घरीच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. असं आहे मित्रांनो, जीवन हे सुंदर पण आहे, अवघड पण आहे. सो आय वुड से टेक इट इझी, एन्जॉय द लाईफ, डोंट थिंक अबाउट वॉट अदर पीपल आर सेइंग. Take care of yourself, your family, and people who take care of you as well. So eat healthy, stay healthy, do workout, go for out, have the fresh air, do the outing, chit chat with friends, family, enjoy your kids, earn lot of money. That is very important. Earning money is one of the important part of the lives, because if you don't have money, you will be blocked everywhere. Nowadays the living cost is very expensive. If you go in any country, even India as well, I can compare the India inflation. So असं आहे मित्रांनो. चला आता माझे ऑलमोस्ट पनीर बनत आहे. मी पनीर बनवून ॲवॅकाडो ज्यूस पिऊन मी जिमला जाणार. वर्कआउट हे माझं एक खूप आवडतं छंद म्हणता येईल, आणि मला आवडतं सगळ्या गोष्टी करायला. मी विचार नाही करत की त्याचा इम्पॅक्ट काय आहे, काय किंवा कुठे मी वेळ घालवते. तर तुम्ही चांगल्या ठिकाणी वेळ घालवते असं मला वाटतं. नथिंग बॅड. विशेष म्हणजे वर्कआउट केल्यानंतर तुम्हाला जो पीस भेटतो ना, तो जो जिममधला जो वेळ आहे ना, तो तुम्हाला आयुष्यामध्ये कुठेच नाही भेटणार. कारण ती तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये समाधान, शांतता भेटते. आणि त्याचं असं अजून एक महत्त्व आहे की तुम्हाला खूप कॉन्फिडन्स भेटतो. म्हणजे तुम्ही जेव्हा समाजात वावरता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की मी परिपूर्ण आहे. जरी तुमच्याकडे पैसे असतील तरी पण तुम्हाला ते एक बॉडी लँग्वेज किंवा पर्सनॅलिटी हे खूप मॅटर करतं. तुम्ही कुठे पण जा, बिझनेस मिटिंगला जा किंवा ऑफिसमध्ये मिटिंगला जा, तर तुमची पर्सनॅलिटी बघून तुम्हाला लोक ट्रीट करतात. हे माझा मागच्या 20 वर्षाचा अनुभव आहे. मी 20 वर्षामध्ये कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे, आणि मी प्रत्येक ठिकाणी डॉमिनेटिंग राहिलेलं आहे. म्हणजे माझं असं आहे की मी जर चुकत नाही तर मी कोणाचं ऐकणार पण नाही. त्याच्यामुळे मी कुठे पण असं हायली परफॉर्मन्स राहिला नाही माझा, पण मी डॉमिनेटिंग राहिलेला आहे. मी यांनी प्रत्येक वेळेस प्रूव्ह केले की मी बरोबर आहे, आणि ते मला खूप आवडतं. चॅलेंज देऊन प्रूव्ह करायला मला खूप आवडतं की मी बरोबर आहे. दॅट इज वन ऑफ द quality I have. Maybe it's not good quality for others, but for me it's very good quality. You should be proud of yourself. You should have self dignity. झोकेगा नहीं साला असं ते मूवीमध्ये डायलॉग आहे. तसं नाही आहे एक्झॅक्टली. म्हणजे मी झोकतो पण सिच्युएशन आणि तुमची म्हणजे वेळ बघून की तुम्ही खरंच ते जर तुम्ही चुकत असाल तर तुम्हाला सॉरी म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि हेच मी माझ्या मुलांना शिकवायचा प्रयत्न करतो आहे. तर असं आहे. बघू आता पुढच्या वर्षी काय. सध्या मार्केटमध्ये खूप वाईट अवस्था आहे जॉबबद्दल. अपॉर्च्युनिटी जिकडे भेटेल तिकडे ट्रॅव्हल करावं लागतं काही दिवस. माहीत नाही पुढच्या वर्षी युरोप, US, दुबई और इंडिया, डोंट नो. जब तक चल रहा है तब तक चलने दो. Don't think much. Now see, my paneer is ready, delicious paneer, and I can eat this for 2 days minimum, because here climate is around less than 10 degrees. So you can have this paneer for minimum 2 days, and even you can have people have, usually students are here, so they are having all these one time.